आणि IPL बद्दल एवढी सगळी चर्चा करत असताना आजची मॅच आपल्याला विसरून चालणार नाही। सुलक्षणा, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स असा हा मुकाबला आहे। सनरायझर्स हैदराबाद यांनी मागच्या मॅचमध्ये दाखवून दिले त्यांची टीम सुद्धा 200 चा स्कोर T20 मध्ये या हंगामात करू शकते आणि दिल्ली फारशी आशा नसली तरी त्यांना आव्हान दुगदुगतं त्यांनी अजूनही ठेवलेलं आहे। आज या मॅच बद्दलचं प्रेडिक्शन हवंय आणि का तुला असं वाटतं तेही जाणून घ्यायचंय। मला असं वाटतं की आज जर दिल्लीने सनरायझर्सला मारलं तर एक मुंबई फॅनच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, पण नक्कीच हैदराबाद खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर त्यांना मारणं थोडं डिफिकल्ट आहे। पण नक्कीच 200चा गेल्या वेळेला त्यांनी स्कोर केलेला, तर आपण म्हणू शकणार की आज पण ते 200चा करतील। बॅटिंग लॅप्सेस होऊ शकतील, तर होपफुली आज दिल्लीने चांगला परफॉर्म केला आणि दिल्ली चांगल्या फॉर्ममध्ये, असं नाही काय ते लोकांचे बॉलर्स चांगल्या फॉर्ममध्ये वगैरे नाही आहेत, त्यांचे बॉलर्स पण चांगले आहेत, पण कुठेतरी ते क्लिक नाही झालेले आहेत ॲज अ टीम या टुर्नामेंटमध्ये। इनिशियली थोडेफार त्यांनी आपल्याला चान्सेस दाखवलेली, लक्षणं अशी दाखवलेली काय ते चांगलं करू शकतील, पण ते कंटिन्यू नाही ठेवू शकलेत। तर लेट्स होप काय आता काही अपसेट जर दिल्लीसारख्या टीम, आता ते बॉटमला आहेत, जर त्यांनी काही या चांगल्या टीम्सना हरवलं तर पॉइंट टेबलमध्ये पण थोडा इंटरेस्टिंग फेरबदल होईल। फार वेळ नाही आपल्याकडे, पण सगळ्यात महत्त्वाचा बदल आज जो झालाय कोलकात्याच्या टीमने मॅच जिंकल्यानंतर ते म्हणजे पहिल्या नंबरवर गेली आहे ती टीम। चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या नंबरवर आहे, राजस्थान रॉयल्स तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्सची टीम कालच्या विजयानंतर चौथ्या स्थानावर कायम आहे। पण मुकाबला अजून संपलेला नाहीये। बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद अजूनही तगडी टक्कर देत आहेत, पंजाब आणि दिल्ली मात्र तळाला आहेत। सुलक्षणा, खूप खूप धन्यवाद आज या सगळ्या IPLच्या चर्चेत आमच्याबरोबर सहभागी झालीस याबद्दल। पण कार्यक्रमात इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।